राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी येत्या 30 जुलैपूर्वी होईल असा दावा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय। कृषी कर्जमाफीचा लाभ आता इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना मिळणार नाही। ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही असंही त्यांनी सांगितलंय। परवाच अधिवेशन संपलेलं आहे। राज्यपाल महोदयांची 1-2 दिवसामध्ये सही होईल आणि दुसरं की ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, की मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। निर्यातीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ झालेली असून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून दावा करण्यात आलेला आहे। अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या चर्चेला सुद्धा वेग आलेला आहे। पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीन बियाण्यांचा फसवा खेळ सुरू असून निकृष्ट उगवणीच्या तक्रारींनी चिंता वाढवलेली आहे। दुबार पेरणीचे संकट सुद्धा गडद झालेले आहे। सोयाबीनची झेप हमी भावापुढे दर पोहोचले 7,000वरती। मर्यादित आवक असून मजबूत मागणीमुळे दर आता सध्या तेजीमध्ये आहे। उदगीरमध्ये प्रति क्विंटलला 7,230 रुपयांचा दर मिळालेला आहे। तेल्हाऱ्याची केळी निघाली जम्मू काश्मीरच्या दिशेने। स्थानिक बाजारपेठपेक्षा प्रति क्विंटल 300 रुपये अधिक दर मिळत आहे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायची तरी कधी, अशैक्षणिक कामांचाच भडीमार केला जातोय। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सुद्धा उल्लंघन केले जाते। हागणदारीमुक्त अभियान ते तंटामुक्ती, शिक्षकांनाच करावे लागतात सर्व कामे। हा आठवडा सुद्धा कोरडात जाणार। 20 जुलैनंतरचा पाऊस ही लाभदायक नाही। आता भिस्त कमी दाबाच्या क्षेत्रावरती आहे। चिंतेचे ढग गडद झालेले आहेत, तर मराठवाड्यामध्ये दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे। पावसाचा बॅकलॉग वाढलेला असून जलसाठे आटलेले आहे। डोळे आकाशाकडे लागलेले आहे। विदर्भाची तूट ही 27%वरती आहे। प्रकल्पांमध्ये 60% कमी साठा असून 5 दिवस पावसाची शक्यता धुसूर आहे। मुद्रांक शुल्क 100% माफ केला जातोय, पण उद्योगासाठी भूखंडच मिळेना। राज्यभरामध्ये प्रश्न गंभीर वळणावरती आहे। वाशिममध्ये ही समस्या बळावलेली आहे। एफडीएचा ऑइल कंपनीवरती छापा, 3 कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त करण्यात आले। अत्यंत अस्वच्छ स्थितीमध्ये रिपॅकिंग केले जात होते। बगारिया ऑइल रिपॅकिंगच्या 2 कंपन्यांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। कंपनीमध्ये अनुभवी तांत्रिक कर्मचाऱ्यांचा अभाव आहे। ग्राहकांच्या जीवाशी होतोय खेळ। जूनमध्ये किरकोळ महागाई दर 4.38%वरती असून 13 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच ओलांडले लक्ष्य। व्याजदर कपातीची शक्यता धुसूर झालेली असून सर्वसामान्यांच्या खिशावरती आणखी ताण वाढण्याची शक्यता आहे। महागाईने लक्ष्मण रेषा ओलांडलेली आहे। होर्मुझवरती आमचेच नियंत्रण, अमेरिका आणि इराणचा दावा। तेल पुरवठा मार्गावरती कब्जा करण्याचे दोघांचे सुद्धा प्रयत्न सुरू असून संघर्ष हा चिघळलेला आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 16 जुलैपासून तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जाते। अकोल्यात कमाल तापमान 36.6 अंशांवरती आहे। पिकांच्या वाढीवरती परिणाम होतोय। शेतकऱ्यांना पावसाची ओढ असून रोहनखेड परिसरातील कपाशी संकटामध्ये सापडलेली आहे। पिकांची उगवण कमी असून दुबार पेरणीची भीती व्यक्त होते। बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे। सोयाबीन बियाण्यांची उगवण नाही, दुबार पेरणीचे संकटामध्ये सापडलेले आहे। सांगळून येथे शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते। गत वर्षीच्या पीक विम्याची उर्वरित रक्कम तातडीने द्या, खानापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। गत वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या पीक विम्याची उर्वरित रक्कम तातडीने वितरित करावी, अशा प्रकारची मागणी खानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे। श्रावणबाळ संजय गांधी योजनेचे मानधन रखडलेले असून चौकशीची मागणी केली जाते। शासकीय कार्यालयामध्ये चौकशीसाठी चक्रा माराव्या लागत आहे। समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार केली जाते। यापूर्वी लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, विविध शेतकरी संघटनांकडून मागणी केली जाते। 2017 व 2019 मधील कर्जमाफी योजनेतील पात्र लाभार्थी नाराज होत आहे। अकोला परिसरामध्ये पावसाची दांडी बघायला मिळते। अल्प पावसाने उगवलेली पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे। शेतकरी चिंतेत सापडली। दमदार पाऊस बरसणार तरी केव्हा, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, आमदार रणधीर सावरकर यांचे निर्देश देण्यात आले। 48,000 रुपये प्रति एकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। 1 महिन्यानंतर सुद्धा विहिरी उघड्याच आहे। प्रशासन नाचवते कागदी घोडे। आषाढी यात्रेच्या नियोजनाचे कारण 1 महिना उलटून गेला तरी सुद्धा धोका अजून सुद्धा कायमच आहे। सांगोल्यातील 3 गावांमधील 18,000 नागरिकांची 7 टँकरद्वारे भागवली जाते तहान। टँकरची मागणी वाढलेली असून शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून 26 गावांना पाणीपुरवठा केला जातोय।
धरणे भरू लागली, नदीकाठावरती पुन्हा ऊस लागवडीची लगबग सुरू झालेली आहे. पंढरपूर तालुका दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसह कारखानदारांना दिलासा मिळतोय. 100 मीटरच्या अंतरावरती 2 नाले, बाधित शेतकऱ्यांची पिके धोक्यामध्ये सापडलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपत्कालीन नाला आता अधिकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 10 ऑगस्टपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार व्यासपीठ, सोलापुरामध्ये उभारणार 3 मजली उमेद मॉल, 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये जागा निश्चित करण्यात आली. पूर पाण्याने तडवाळीचा जलसाठा झालाय दुप्पट, 43 दशलक्ष घमीफूट साठा. चनकापूरचे आवर्तन महिनाभरामध्ये लांबणीवरती गेले. कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत आकारले जाणार नाही व्याज, सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाला आदेश देण्यात आले. सहकारी संस्थांनी करू नये व्याज आकारणी. खतांचा साठा उपलब्ध तरीसुद्धा प्रतीक्षा, खरीप पेरणीला झालेला विलंब. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस कमी अधिक पडल्याने सर्व ठिकाणी शेती कामे सुरू झालेली नाही, परंतु पेरणीयोग्य पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये पुरेसा खतांचा साठा असला तरीसुद्धा काही ठिकाणी मागणी कमी आहे, तर काही ठिकाणी खतांची प्रतीक्षा, असे एकूण चित्र दिसून येत आहे. आता ॲग्रिस्टेक शेतकऱ्यांच्या पिकांनाच मिळणार विमा संरक्षण, ई पीक पाहणी नोंद बंधनकारक ठरणार. 31 जुलैपर्यंत विमा घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. मनमाड परिसरांमधील शेतांमध्ये वन्य प्राण्यांचा धुडगूस, शेती पिकांचे नुकसान, बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. जवळच असलेल्या वनक्षेत्रामुळे बिबट व अन्य हिंस्र प्राण्यांना नेहमीच येथे धोका असतो, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. म्हाळसा खोरे केंद्रामधील वीज पुरवठा विस्कळीत करण्यात आलेला आहे. 3 दिवसांमध्ये 3 तासच वीज दिली जाते. खरीपाची पेरणी केलेले पीक करपण्याच्या मार्गावरती आहे, शेतकरी झालाय हतबल. नांदूर शिंगोटे परिसरामध्ये मक्का बाजरी पेरणीची लगबग सुरू झालेली आहे. रविवारपासून शेतकरी ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे तसेच बैलजोड्यांच्या सहाय्याने शेतामध्ये पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत. राज्यावरती चिंतेचे ढग ओढावलेले असून हा आठवडाही कोरडात जाणार. 20 जुलैनंतरचा पाऊसही लाभदायक नाही. मराठवाड्यामध्ये दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. 35% क्षेत्रावरील पेरण्या उभ्या रखडलेल्या आहेत. सरकारचा इथेनॉल फॉर्म्युला, मक्याच्या दरामध्ये मात्र घसरण होते. औद्योगिक वापरामध्ये 75% वाटा असून तेलबिया, ढेपेच्या दरावरती याचा परिणाम होतोय. कर्ज मंजुरी पत्र मुदतीमध्ये न जोडणाऱ्या अर्जदारांचे LOI रद्द होणार. अण्णासाहेब पाटील महामंडळ, हजारो लाभार्थी व्याज परतावा योजनेपासून वंचित होण्याची भीती व्यक्त होते. भरणे मामा, तुमचा भासा तुम्हाला फोन करतोय. बीड जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, मुलांची लग्न होईनात. वाहिरीच्या शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांशी संवाद साधला. महागडे सोयाबीन बियाणे निघाले फसवे, दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. हिंगोली परिसरामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील मृगबहर फळपीक विम्यामध्ये हळदीचा समावेश केला जातोय. संत्रा, पेरू, डाळिंब, सीताफळसह 6 पिकांसाठी ही योजना आहे. विमा अर्जासाठी आजचा हा शेवटचा दिवस असणार आहे. पावसामध्ये रांगेत कशाला भिजायचे, 3 महिन्यांचे रेशन एकदाच न्यायचे. राज्य शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 31 ऑगस्टपर्यंत वितरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कर्जमाफी प्रतिक्रियेला वेग आलेला असून 2,05,000 शेतकऱ्यांची माहिती अपलोड केली जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, जालना जिल्ह्यामध्ये 2,191 कोटींची थकबाकी आहे. भोकरदन तालुक्यामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणीला वेग आलेला असून बडीराच्या कामामध्ये व्यस्त आहे. कोळपणीसोबत खुरपणीचीही कामे सुरू आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये पावसाची दडी असून धरणे कोरडी पडलेली आहे. उन्हाळाभर जगवलेली ऊस शेती संकटामध्ये सापडलेली आहे. एल निनोचे सावट असून पावसाअभावी खरीपासह 57,000 हेक्टरवरील ऊसाला फटका बसलेला आहे. तूर मिनी किटचा कोटा अजून सुद्धा रिकामा आहे. लाभ हवाय तर अर्ज करा. 50% लाभार्थी. पीक विम्याला फार्मर आयडीचा ब्रेक लागलेला असून 1.87 लाख शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहे. 31 जुलैपर्यंत विमा अर्ज भरण्याचे आवाहन केले जात आहे. विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ फिरवली जाते. केवळ 31,000 शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग नोंदवला गेलेला आहे. गतवर्षीचे आकडे बोलके आहेत. जिंतूरमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबलेल्याच असून अनेक शिवारांमध्ये दुबार पेरणीचे संकट गडद झालेले आहे. पाथरी तालुका दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये विद्युत खांबांपासून 4 हात लांब राहा. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि ओलसर वातावरणामुळे विद्युत अपघाताचा धोका वाढतो. थोडीशी बेपर्वाई ठरू शकते जीवघेणी. सरकारला इथेनॉल मॅनिया, मकाच्या दरामध्ये मात्र घसरण. औद्योगिक वापरामध्ये मक्याचा वाटा 75% असून तेलबिया व ढेपेच्या दरावरती विपरीत परिणाम होतोय.
राज्यभरामध्ये जमीन मोजणीची 1.28 लाख प्रकरणे प्रलंबित असून निपटारा हवा 121 दिवस. इतर राज्यामध्ये आधी मोजणी मग खरेदी प्रणालीचा अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. अमरावती परिसरामध्ये सुद्धा चिंतेचे ढग उडावलेले असून पावसाचा ड्राय स्पेल, बीजांकुर करपलेले आहे. कोड्या पिकांनी टाकलाय माना. 1.12 लाख हेक्टरमध्ये पेरणी बाकी आहे. महागाईचा तडका बसतोय. पावसाअभावी भाजीपाल्याचे दर भिडले गगनाला. गृहिणींचे बजेट विस्कळीत झालेले आहे. बाजारामध्ये आवक मंदावलेली असून अद्रक, लसणाचे भाव सुद्धा वाढलेले आहे. नेरला कालव्यामधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडलेला आहे. रोवणी खोळंबलेली आहे. निसर्गाचा लपंडाव, शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा. अंधळगाव परिसरातील शेतकरी झाले चिंतातूर. 6 दिवसांपासून पाऊस गायब झालेला. आकाशाकडे लागलाय नजरा. शिक्षणाचा खोळंबा. 650 पदे रिक्त असून पवित्रची भरती अद्याप सुद्धा लांबणीवरती आहे. दुर्गम भागातील पालकांची ओरड. एकाच खोलीमध्ये 2 वर्ग. सुरू झालेल्या धानरोवणीची कामे पुन्हा थांबलेली आहे. आकाशाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहे. गतवर्षी महापूर होता, मात्र यंदा दुष्काळ बघायला मिळतोय. डीएपी तुटवड्याचा फायदा होतोय. खत कंपन्यांकडून लिंकिंग केली जाते. विक्रेत्यांनी खताची उचल करण्यास मनाई केली जाते. औषधे घेण्याची केली सक्ती. पावसाअभावी धानाचे परे सुकण्याच्या मार्गावरती आहे. पावसावरती अवलंबित्व, सिंचन सुविधेचा अभाव, रोवणीला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जाते. उमरेड परिसरामध्ये सोयाबीन, कपाशीच्या रोपांनी टाकली मान. पावसाअभावी शिवारातील पिके करपण्याच्या मार्गावरती आहे. 8 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप बघायला मिळते. बळीराजाच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहे. 60% निधी मिळालेला असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तयारी सुरू आहे. मुहूर्ताकडे लागलाय नजरा. सर्वसाधारणपणे बजेट 570 कोटी रुपयांचे. खतांच्या दरवाढीने बिघडले खरीपाचे अर्थकारण. गोणीमागे 200 ते 290 रुपयांची झाली वाढ. 50 किलोच्या गोणीमागे 200 ते 290 रुपये वाढलेले आहेत. पावसाची उघडीप. ऊस, सोयाबीनला पोषक वातावरण. भात लावणीची कामे मात्र खोळंबलेली आहे. ओढा विहिरींचा उपसा वाढलेला आहे. 97% शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर. 1820 स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्ण झालेले आहे. दर्जेदार दुधाला योग्य दराची प्रतीक्षा असून उत्पादकांचा खर्च वाढलेला आहे. गायीच्या दुधाला किमान 41 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये दराची मागणी केली जाते. ढेबेवाडी परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून नुकसान होते. पिकांचा, वानरांसह डुकरांकडून सुद्धा फडशा. 1.5 महिना उलटला तरी महिंदळेचा पाचर तलाव अद्याप सुद्धा मृतसाठ्यामध्ये आहे. दमदार पावसाअभावी ग्रामस्थांवरती पाणी टंचाईची टांगती तलवार. शेतकऱ्यांची वरुणराजाकडे आस आहे. आठवडाभर पावसाची ओढ असून उन्हाचा तडाखा वाढला. बळीराजा चिंतेमध्ये सापडला. यावल परिसरामध्ये पिके कोमजण्याच्या मार्गावरती आहे. पुढील 2-4 दिवस ठरणार निर्णायक. मुंडे पॅटर्नचा दसका बसतोय. दुधाच्या अवकेमध्ये 5.5 लाख लिटरची घट झालेली आहे. कारवाईमुळे भेसळ माफियांची धाकधूक होते. खासगी डेअरीकडे व विक्रीमध्ये 10 ते 20% घसरण झालेली आहे. शिंदखेडा तालुक्यावरती दुष्काळाची सावट असून 628 हेक्टर क्षेत्र पडीक आहे. पावसाची दडी आणि त्यामध्ये उन्हामुळे खरीप हंगामाची पिके करपली जात आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहे. पाचोऱ्यामध्ये विजेच्या समस्यांवरती शेतकरी तसेच नागरिक आक्रमक झालेले आहे. स्मार्ट मीटर विरोधामध्ये संताप व्यक्त होतोय. आमदारांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेतले फैलावरती. जेमतेम 40,000 हेक्टर पेरणी आता तीही वाही जाण्याची भीती आहे. कडक ऊन आणि वाऱ्यामुळे पिकांवरती परिणाम होतोय. आणखी काही दिवस पावसाची शक्यता कमी आहे. भांगरा पाणी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांची पाण्यासाठी पायपीट होते. हातपंपावरून पाणी आणण्याची वेळ आलेली आहे. तातडीने उपाययोजना करण्याची पालकांकडून मागणी केली जाते. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांजवळ जास्तीत जास्त शेअर करा.